रायगडमध्ये पावसानं मुसळधार हजेरी लावली आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला फटका। खाम कोलाडजवळ महामार्गावर पुराचं पाणी आलं। खड्ड्यांमुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यानं महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा रेड अलर्ट। 6 तालुक्यातील शाळा कॉलेजना आज सुट्टी। म्हसळा तालुक्यातील ढोरजे पूल पाण्याखाली। म्हसळा दिघी मार्ग देखील पाण्याखाली। समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज। आठवड्याच्या विश्रांतीनंतर रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग। रायगडच्या माणगावमधील ढालगर फाटाजवळील भागामध्ये मुंबई गोवा महामार्गावर पाणी साचल्यानं वाहकांची तारांबळ। महामार्गाला तळ्याचं स्वरूप आलं। स्कूल बस अडकून पडल्यानं विद्यार्थ्यांना देखील त्रास। अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। अंबा नदीची पाणी पातळी 9 मीटरच्याही वर। नदीचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे नागोठण्यामध्ये जाण्याचा मुख्य मार्ग ठप्प। रायगडमध्ये पोलादपूर तालुक्यात पावसाचा जोर कायम। सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासन सतर्क। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात नद्यांना उधाण। कुंडलिका नदीनं धोका पातळी ओलांडली तर सावित्री नदी इशारा पातळीवर। भात शेती पूर्णपणे पाण्याखाली। रायगडच्या रोहा तालुक्यात धाटावमध्ये पावसाचा कहर। हनुमान मंदिर परिसरामध्ये पाणी शिरलं। घरामध्ये देखील पाणी भरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान। रायगडच्या रोहा तालुक्याला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका। धामणसई गावातील एका वाड्यामध्ये अडकून पडलेल्या 7 जणांना रेस्क्यू टीमनं पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढलं। रायगड जिल्ह्यामध्ये भिसेखिंडीत दरड कोसळली। नागोठणे रोहा मार्ग ठप्प। नागरिक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय। जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा जनजीवनवर मोठा परिणाम। आणि आता पाहूया राज्यभरातील पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। रत्नागिरीमधील कशेरी घाटाजवळ बोगद्याजवळ दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प। मुसळधार पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात अडथळे। रत्नागिरीमध्ये संगमेश्वर बाजारपेठेत पाणी शिरलं। सोनवी नदीला देखील पूर। नदीचं पाणी रामटे बाजारपेठेमध्ये शिरल्यानं दुकानं पाण्याखाली। आठवडा बाजार परिसर पाण्याखाली गेला। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात रात्रीपासूनच जोरदार पाऊस। मागजन बाजारपेठेमध्ये देखील पाणी शिरलं। तालुक्यामध्ये 142 मिलीमीटर पावसाची नोंद। कसबा शास्त्री पूल भागाला पावसानं झोडपलं। संगमेश्वर तालुक्यामध्ये पुराचं पाणी शेतांमध्ये देखील शिरलं। गड नदीला आलेल्या पुरामुळे भात शेतीचं नुकसान। तालुक्यातील मुसळधार पावसामुळे भात शेती धोक्यात। रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यामध्ये मुसळधार पावसानंतर जनजीवन विस्कळीत। भिंगळोली बस डेपो ते शासकीय रेस्ट हाऊस दरम्यान रस्त्यावर पुराचं पाणी। वाहतुकीवर परिणाम। रत्नागिरीमध्ये काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ। लांजा तालुक्यातील अंजनारीमधील दत्त मंदिर देखील पाण्याखाली। दत्त मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी। रत्नागिरी तालुक्यातील बाव नदीचं पाणी पात्राबाहेर। बागायती शेतीमध्ये पुराचं पाणी शिरलं। परचुरी पुलाला देखील नदीचं पाणी लागलं।